शोरूममधून गाडी बाहेर काढल्या अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्ही लगेच तुमच्या गाडीत चेंज केल्या पाहिजे, मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर जर तुमच्याही गाडीला हॅलोजन बल्ब्स येत असतील ते येलो कलरचे, तर ते पहिलं जाऊन तुम्ही रिप्लेस करा. चांगल्या क्वालिटीचे LED लाईट्स टाका. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, रात्री गाडी चालवताना अप्परमध्ये गाडी चालू नका. आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे या गोष्टीची काळजी घ्या. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमची गाडी एका डार्क कलरमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्लॅक कलरमध्ये तुमची गाडी घेतलीत, सो विथ टाईम काय होणार आहे, तुमच्या गाडीचा कलर हा डल होत जाणार आहे. तुमच्या गाडीच्या पेंटवर सोल मार्क्स राहणार आहेत, स्क्रॅचेस येणार आहेत. सो ती गोष्ट प्रोटेक्ट करण्यासाठी जर का तुमची गाडी थोडीशी महाग असेल, फॉर एक्झाम्पल 15-20 लाखाच्या पुढची गाडी असेल, तर तुम्ही PPF नक्की केलं पाहिजे. जर स्वस्त गाडी असेल तर PPF नका करू, कारण की ज्या किमतीत तुम्ही PPF करसाल त्या किमतीत तर नवीन पेंट पण करता येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर का 15-20 लाखाच्या पुढची गाडी असेल तर PPF करा. त्याच्या आतली गाडी असेल तर सिरेमिक कोटिंगने तुमचा पेंट प्रोटेक्ट करा. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुमच्या गाडीत फॅब्रिक सीट कवर्स येत असतील तर तुम्ही तुमच्या गाडीचे जेन्युइन सीट कवर्स गाडीला लावून घ्या. गाडीचा इंटेरियर प्रीमियम दिसेल. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी की मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. गाडी जेव्हा घेसाल ना तेव्हा शोरूमवाल्यांना सरळ सांगायचं की मला गाडीत मॅट फ्रीमध्ये टाकून द्या. ते 99% चान्सेस आहे की ते गाडीसोबतच तुम्हाला मॅट फ्रीमध्ये टाकून देतील. आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या गाडीला पार्किंगची सोय करा व्यवस्थित, चांगली, सुरक्षित, जे की उन्हापासून तुमची गाडी सुरक्षित राहील. कारण की विथ टाईम काय होतं, जर गाडी तुम्ही उन्हात लावत असाल ना तर गाडीच्या आतले जे रबर पार्ट्स आहेत ना ते खूप लवकर खराब होतात. गाडीला व्यवस्थित इन्सुलेशन नाही राहत. गाडीचा पेंट पण विथ टाईम डल होतो. गाडीचा जो डॅशबोर्ड आहे ना त्याला पण पहिल्यासारखी शाईन नाही राहत.